अभ्यास कसा करायचा आहे, तर जे नवीन मुलं आहे त्यांनी एकदम सुरुवातीला पहिले पॉझिटिव्ह राहा. सुरुवातीला लोक म्हणतात इथे येऊन 6-7 वर्ष लागते. जेव्हा मी म्हणत होतो लोकांना, मी नवीन आलो होतो, पर्सनॅलिटी वगैरे चांगली आहे म्हटलं, मला PSI बनायचं आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये, लोक हसायचे, अबे साले आम्ही 5-6 वर्षापासून करताव इथे, आणि तू येऊन 2 वर्षात पोट घेऊन जाणार का इथून. लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. इथं एक गोष्ट तुम्हाला जिंकायला लय मदत करणार, कॉन्फिडन्स एवढा ठेवायचा, काही झालं तरी आपला कॉन्फिडन्स तुटू द्यायचा नाही. सेंटरवर तुम्ही पेपरला गेले, पोरं दिसणार, एकदम भयानक पोरं दिसणार, दिग्गज दिसणार. घाबरायची बिलकुल गरज नाही. स्वतःचा अभ्यास जर असेल तर आपण काहीही करू शकतो. आणि असं काही नाही आहे की MPSC खूपच हार्ड आहे, पंचवार्षिक योजना याला पूर्ण करण्यासाठी पंचवार्षिक योजनाच लागणार, असं काही नाही आहे. आपलं थोडंफार महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट मी सांगणार, PYQ. आता तुम्ही विचार केला पाहिजे की यानं भाषणाला सुरुवात केली आणि हा सुरुवातीला मुद्दा बोलला PYQचा, तर PYQ काऊन. मी आता पण सांगतो, माझी नुकतीच टायपिंग झाली होती, मला प्रिलिम्सला मला वेळ नव्हता अभ्यास करायला. मी 8-8 तास PYQचा अभ्यास केला. मला ग्रुप सीला प्रिलिम्सला 77 मार्क आहेत आणि ग्रुप बीला 59 मार्क आहेत. सांगायचं म्हणजे एवढंच की तुम्ही फक्त त्या PYQचं महत्त्व ओळखा. आणि त्यावेळेस जेव्हा मी बीला वगैरे होतो तर सागर सरांनी ते रिव्हिजन बॅचेस वगैरे घेतले होते हिस्ट्रीचे, ते पण त्यांनी PYQच घेतले, म्हणून ते माझ्या मनाला तर एकदम चांगलंच पटलं सर, की PYQ घेताय म्हटलं सर, तर ते तुम्ही खूप चांगलं घेतलं. त्यावेळेस एकदम असं एका दिवसामध्ये पूर्ण रिव्हिजन झालं, म्हणजे एक सब्जेक्ट तुम्ही एका दिवसामध्ये निपटवले त्यावेळेस, तर त्याचा मला खूप फायदा झाला. एवढंच सांगेन की पॉझिटिव्ह राहा, घाबरू नका, कॉन्फिडन्स ठेवा, आणि काही अडचण असेल तर अकॅडमीमध्येच माझी लॅब आहे, काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.